हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत काळ्या वाटाण्याची भाजी. खूप भारी भाजी होणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर चला आता आपल्याला बनवायची आहे काळ्या वाटाण्याची भाजी. तर आपल्याला म्हणजे हा ओला वाटाणा नाही आहे, तर आपल्याला हा म्हणजे वाळलेला वाटाणा आहे. तर ते आपल्याला कुकरला लावून ह्याची भाजी बनवायची आहे. तर चला उशीर न करता रेसिपी चालू करूया. आणि आज आपण बनवणार आहोत काळ्या वाटाण्याची भाजी. तर हा काळा वाटाणा आहे आणि मेन म्हणजे हा खूप कडक असतो. तर मी ह्याला रात्रभर गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवले, तरी पण बघू शकता तरी पण खूप कडक आहे अजून. त्यात आपल्याला ह्याला कुकरला 7 ते 8 शिट्ट्या घ्यायच्यात. आता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. सकाळी रात्री भिजू ठेवला होता आणि आता सकाळी मी पाण्यातनं काढला आहे. 2-3 पाण्यातनं छान स्वच्छ धुवून घेतला आहे. आणि आता कुकरला मला ह्याला 7 ते 8 शिट्ट्या घ्यायच्यात आणि नंतर आपण ह्याची भाजी बनवूया. तर अगोदर खूप म्हणजे ब्लॅक कलर दिसत होता, पण भिजल्यामुळे थोडासा आता ह्याच्यामध्ये थोडासा ग्रीन कलर वाटतोय थोडासा. याला 5-6 शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि आता वाटाणा छान शिजला आहे मस्त. तरी एक अर्धा अजून नाही शिजला व्यवस्थित. बघू शकता मी कुकरला वरण भातासोबत पण लावलं होतं आणि परत वरण भात काढल्याच्या नंतर पण मी अजून 3-4 शिट्ट्या घेतल्यात, तेव्हा कुठं हा शिजला. आणि त्याच्यासाठी काढलेलं आहे एक कांदा, एक टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर. तर चला आता आपण भाजीला फोडणी घालूयात. आणि आता आपली कढई गरम झाली, तर आता आपण फोडणीसाठी त्याच्यामध्ये टाकूयात तेल. आणि आपल्याला ह्यामध्ये फोडणीसाठी जिरे मोहरी वगैरे काहीच नाही घालायचे. त्यात आपल्याला तेल छान गरम होऊ द्यायचे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे कांदा आणि टोमॅटो. अगोदर आपल्याला कांदा आहे तो छान परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता तेल आता गरम झाले, तर आता मी ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेते. आणि कांदा आपल्याला छान ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी ह्याच्यामध्ये फोडणीसाठी काहीच नाही घातलेलं, फक्त आपल्याला कांदा टोमॅटोच घालायचं आहे. कारण की आपण जर फोडणीला जिरे मोहरी घातले तर टेस्ट थोडीशी वेगळी लागते. आणि फक्त कांदा टोमॅटो आणि कांदा लसूण मसाला आहे तो एक घालायचा आहे, त्याने आपली भाजी खूप भारी होते. तर आता मी ह्याला 2 ते 3 मिनटं कमी गॅसवरती छान परतून घेणार आहे. आणि हा चांगला परतल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. तर बघू शकता आता आपला कांदा छान परतला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया टोमॅटो. तर मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो होता, त्याच्यामुळे मी एक घेतला. छोटाले असते तर मी 2 टोमॅटो घेतले असते. आणि जेव्हा आपल्याला म्हणजे फक्त ओल्या वाटाण्याची भाजी करायची आहे ना, तेव्हा मी फक्त कांदा घालते. आणि हा वाळलेला वाटाणा आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी टोमॅटो घालते. टोमॅटो घातल्यावर टेस्ट छान येते. आणि जेव्हा ओल्या वाटाण्याची करायची असते तेव्हा अजिबात टोमॅटो वगैरे नाही, फक्त मी कांदा चटणी कोथिंबीर एवढंच घालते. तर बघू शकता आपल्याला हे पण छान परतून घ्यायचं आहे. तर आत्ता मी ह्याच्यामध्ये टाकले हळद. आणि आत्ता हळद टाकल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचे. आणि मेन म्हणजे मी मीठ अगोदर पण जेव्हा मी कुकरला लावलं होतं ना, तेव्हा पण मी मीठ टाकलं होतं. तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलं आणि आत्ता ह्याच्यामध्ये पण मी अर्धा चमचा मीठ टाकते. म्हणजे जेवढं भाजीला आपल्याला लागणार आहे ना तेवढं मी दोन्ही ह्याच्यामध्ये मिक्स करून टाकलं. कारण की आपण जेव्हा फोडणीमध्ये मीठ टाकतो ना तेव्हा हा टोमॅटो आहे तो लवकर विरघळतो, त्याचा रस्सा छान होतो. आणि आपण जर ह्याच्यामध्ये हळद मीठ नाही टाकलं तर टोमॅटो चांगला शिजत नाही. त्याच्यासाठी मी कधी पण जेव्हा आपल्याला कुकरला जी भाज्या वगैरे लावायच्या असतात ना, म्हणजे बटाटा झालं किंवा वाटाणा किंवा हरभरा वगैरे, तर मी त्याला अर्धं मीठ टाकते आणि फोडणीमध्ये अर्धं मीठ टाकते. तर बघू शकता आपल्याला हे 2-3 मिनटं छान 2-3 मिनटं ना 1-1.5 मिनटं आपल्याला हे
कमी गॅसवरती छान परतून घ्यायचे. आपला टोमॅटो पूर्ण गाळ झाला पाहिजे आणि टोमॅटो चांगला शिजला की आपल्याला ह्याला चमच्याने थोडंसं दाबून घ्यायचं, जेणेकरून पूर्ण टोमॅटो आहे तो एकदम गाळ होतो आणि भाजीमध्ये त्याची टेस्ट छान येते, त्याचा रस्सा छान होतो भाजीचा. तर बघू शकतात आपलं टोमॅटो आहे तो छान मस्त गाळ झालेला आहे. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे चटणी, म्हणजे जो की कांदा लसूण मसाला आहे ना तोच. आणि मेन म्हणजे मी त्याच्यामध्ये पण भरपूर कोथिंबीर घातलेली आहे. तर आपल्याला कोथिंबीर वरतून नाही टाकली तरी चालते, असेल तर टाकू शकता, नसेल तर नाही गरज आहे. तर मी जो कांदा लसूण मसाला असतो ना, आपण जेवढा आपण एका वर्षासाठी मसाला बनवून ठेवतो त्याच्यामध्ये कांदा लसूण आपण टाकतो, पण कोथिंबीर वगैरे टाकली तर तो जास्त खराब होतो. त्याच्यासाठी मी तो मसाला वेगळा केलेला आहे आणि 1 ते 2 महिन्यासाठी कांदा लसूण कोथिंबीर घालून मसाला वेगळा बनवला आहे. तर त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे, तुम्ही पण नक्की जाऊन बघा. कारण की उन्हाळ्यात वगैरे कोथिंबीर जास्त भेटत नाही किंवा खूप महाग असते, त्या टायमिंगला आपण फक्त एकदाच 3-4 पेंड्या कोथिंबीरीच्या आणून असा मसाला करून ठेवू शकतो. त्याने टेस्ट पण खूप भारी येते आणि आपल्याला वरतून कोथिंबीर पण घालायची गरज नाही. तर मी सेम असं केलेलं आहे. तर आता आपली चटणी पण छान परतली तेलामध्ये, कांदा लसूण चटणी आहे ती, आणि ही घरीच बनवलेली आहे कांदा लसूण चटणी. आता बाहेरून आणायची काही गरज वगैरे नाही. आणि बघू शकता आता आपला जो काळा वाटाणा आहे कुकर लावलेला, त्यातलं जेवढं पण पाणी आहे मी ते पाणी अजिबात काढून नाही टाकलेलं, सगळं पाणी आहे मी ते पूर्ण आपल्या कढईमध्येच टाकलेलं आहे. म्हणजे आपल्याला जी भाजी शिजवायची आहे त्याच्यामध्येच शिजवायचं आहे. आपण ते जर काढून टाकलं तर भाजीला एवढं टेस्ट नाही येणार आहे. आणि आत्ता टाकून घेते ह्याच्यामध्ये कोथिंबीर. आणि कोथिंबीर टाकल्याच्या नंतर आता आपल्याला हे खूप जास्त पाणी वाटतं, पण काळा वाटाणा असतो तो खूप म्हणजे कडक असतो, त्याला शिजायला खूप वेळ लागतो. मी रात्रभर भिजवून ठेवलं, कुकरला पण 7-8 शिट्ट्या घेतल्या, तरी पण अजून पण ह्याला शिजायला खूप वेळ लागणार आहे. मला वाटतं अजून 10 ते 15 मिनटं सहज लागतील. तर त्याच्यासाठी आता आपण हे झाकण घालून ठेवूयात आणि ह्याला मस्त आपण शिजवून देऊयात. त्यातलं पूर्ण पाणी आहे ना आपल्याला, म्हणजे ही सुक्की जशी आपण उसळ बनवतो ना तशी पण बनवू शकतो आणि थोडासा रस्सा असेल तशी पण बनवू शकतो. तर बघू शकता आता मी ह्याला झाकण घालून ठेवलेलं आहे आणि आपल्याला झाकण घालूनच शिजवायचं आहे, जेणेकरून आपली भाजी आहे ना ही लवकर शिजेल. तर आता बघूयात झाकण काढून किती, म्हणजे मी 7 ते 8 मिनटं झाकण घालून शिजवायला ठेवले. तर आता बघूयात काढून किती शिजली ते. तर बघू शकता मी आत्ता 7 ते 8 मिनटं झाकून ठेवलेलं आहे आणि आपल्या ह्यातलं पाणी पण म्हणजे थोडंच राहिलं आहे, चांगलं मस्त वाटाणा शिजलेला आहे. तर आपल्याला जर अशी पण भाजी खायला खूप भारी लागते ना, आपण जर उसळ म्हणलो ना तर आपल्याला अजून थोडंसं ह्यातलं पाणी आटायला 2-3 मिनटं लागतील, पण मला एकदम अशीच बनवायची होती, थोडीशी रबरबीत. तर बघू शकता वाटाणा पण मी चेक करते, मस्त शिजलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वगैरे घालायची काहीच गरज नाही. तर बघू शकता आपली वाटाण्याची भाजी झालेली आहे तयार. आणि ही भाजी खायला ना खरंच खूप भारी लागते, म्हणजे आपण जशी की आपल्याला अख्खा मसूरची आपण जशी भाजी बनवतो सेम तशीच ही भाजी पण बनवतो, ही खूप भारी लागते. तर आत्ता बघू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि आत्ता मी गॅस बंद करून ठेवला आहे. आणि जेव्हा मी झाकण काढून ठेवलं होतं ना 1-2 मिनटासाठी, तेव्हा मी एकदम कमी गॅस ठेवलं होता, जेणेकरून आपल्या भाजीला थोडीशी तरी येईल त्याच्यासाठी. तर बघू शकता खूप भारी भाजी लागते. तर खूप सोप्या पद्धतीमध्ये अशी ही भाजी बनवलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि तुम्ही पण ही रेसिपी कधी ट्राय नसली केली ना तर नक्की करा, खूप भारी लागते. तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.